तुमच्या समोर जर अशी झणझणीत मिसळ असेल, ती पण घरी बनवलेली आणि हां, ती पण घरच्या ओल्या मसाल्यापासून बनवलेली, तर ते सुखच काहीतरी वेगळं असतं. तर हा आजचा स्पेशल असा मिसळीचा व्हिडिओ डेडिकेटेड टू ऑल द मिसळ लव्हर्स. सगळी रेसिपी डिटेलमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ स्किप करू नका. एंडपर्यंत बघा. कसा ओला मसाला बनवलाय सगळं डिटेलमध्ये सांगा. तर विदाउट वेस्टिंग टाइम आपण लगेच सुरुवात करूया. इथे मी धणे, तीळ, जिरे, मोठी इलायची, मिरे, लवंग आणि दालचिनी आणि तमालपत्र घेतलंय. इथे खोबरं किसून घेतलंय. हे सगळं मी भाजून घेतलंय. इथे टोमॅटो चिरलाय आणि कोथिंबीर पण घेतली आहे. इथे मी घेतलाय कांदा, लसूण, आलं आणि मिरची. हे सगळं तेलावरती मी फ्राय करून घेतलंय. त्याच सोबत मी इथे घेतलंय थोडंसं ओलं खोबरं. तर इथे काय करतेय मी आता, जो आपला मिसळीचा बेस असतो मटकी, तर ती मटकी मी आता इथे प्रिपेअर करून घेते. तर ही मटकी शिजवायसाठी कुकरला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि मग इथे फोडणी करायची नॉर्मल. जिरे, हिंग, हळद एवढी फोडणी करायची, मिरची घालायची आणि त्याच्यामध्ये थोडीशी फ्राय मिरची झाली की मटकी घालून टाकायची. तर या मटकीमध्ये जास्त काही नाही घालायचं. मटकी आपण ऍड केल्यानंतर फक्त थोडंसं मीठ ऍड करायचं. याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं, बाकी काही नाही घालायचं. मटकी शिजताना त्याच्यामध्ये जास्त पाणी नाही ठेवायचं. त्यातनं जर पाणी मटकी जर निघालं तर ते पाणी आपण कटामध्ये घालून टाकायचं. आता इथे आपण दुसरं प्रिपरेशन करतो, ते म्हणजे बटाट्याचं. बटाटे उकडून घेतलेत मी फक्त. आपण भाजीला उकडतो तसे फक्त बटाटे उकडून घेतलेत कुकरला आणि इथे नॉर्मल फक्त जिरे, हिंग आणि मिरची अशी फोडणी करते आहे. हा बटाट्याचा बेस असतो जो आपण मिसळीच्या बेसला घालतो आणि मग वरनं आपण त्याच्या कड घालतो. मिरची फ्राय करून का घ्यायची, कारण त्याचा खूप छान फ्लेवर येतो या बटाट्यांना. त्यामुळे मिरची थोडीशी फ्राय करून झाली की मग हे बटाटे ऍड करायचे. आणि हा, या बटाट्यांवर फक्त चवीपुरतं मीठ घालायचं. तर सगळ्यात आधी आपण मटकीचा बेस तयार करून घेतला. इथे आपण हा बटाट्याचा बेस तयार करून घेतला. आता आपण मेन प्रिपरेशन कटाचं बघूया. तर आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये धणे, लवंग, मिरी, बडी इलायची आणि तमालपत्र, दालचिनी हे सगळं घालायचं. तीळ त्याच्यासोबत नाही घालायचे. हे सगळं बारीक पूड करून घ्यायचे. हे सगळं दळताना कोरडं दळायचं, ह्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही घालायचं. दळून झालं की ही अशी पूड तयार होते, अशी करून घ्यायची. आता आपण मगाशी तीळ घातले नव्हते, तर आता तीळ घालायचे आणि तिळाचं अशी पूड करून घ्यायची. आणि ह्याच्यानंतर आपलं खोबरं आपण किसून भाजून घेतलं होतं ते घालायचं, त्याची पण पूड करून घ्यायची. इथे खोबरं पण एकदम बारीक पूड करून घ्यायचं. आता इथे मी दाखवलंय तसं. इथे 3 पोळी तयार होतात. एक आपली धणे, जिरे आणि आपण खडा मसाला घेतला होता त्याची, तिळाची आणि खोबऱ्याची. आता जे आपण ओलं मिश्रण करणार आहोत त्याची तयारी करूया. इथे आपण कांदा, लसूण, आलं, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर तेलावरती फ्राय करून घेतलं होतं. ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून ही अशी मी दाखवली असं पेस्ट तयार करून घ्यायची. आता इथे आपण टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नाही तर मधले काहीतरी इन्ग्रेडियंट्स जे मी घालेन ते तुमचे घालायचे राहून जाते. इथे आपण अशी टोमॅटोची प्युरी रेडी करून घेतली. आता आपण ओलं खोबरं जे घेतलं होतं त्याची पण पेस्ट करून घे. मी या सगळ्या पेस्ट सेपरेटली का करून घेते आहे, कारण या सगळ्या पेस्ट आपण करताना प्रत्येकाचा इसेन्स आणि फ्लेवर वेगळा डिफाईन होतो आणि जेव्हा आपण हे सगळं एकत्र मिश्रण तयार करणार तेव्हा ते अगदी विकतच्या सारखं तयार होतं. ज्या प्युरीज आपण मगाशी करून घेतल्या त्या आता एकत्र ब्लेंड करायच्या आणि इथे अशा त्याचा एक वाटण तयार होतं. आता आपण काय करायचं, ज्या कोरड्या पुडी होत्या त्या सगळ्या घालून घ्यायच्या. आता ह्याच्यासोबतच आपण 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा जवारी तिखटपूड ॲड करायची. आता इथे आपलं मेन मिसळीच्या कटाचं प्रिपरेशन चालू होतंय. तर मोठं पातेलं ठेवायचं, त्याच्यामध्ये तेल घालायचं, थोडं जास्त तेल घालायचं म्हणजे त्याला कट चांगला येतो. आता सगळ्यात आधी तेल गरम झालं की त्याच्यामध्ये पाव चमचा साखर टाकायची आणि थोडेसे जिरे टाकायचे. साखरेमुळं कट छान येतो म्हणून साखर टाकायची. आणि इथे कटाला रंग यायला पाहिजे म्हणून मी 1 ते 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घातलंय. तुम्ही जवारी पण घालू शकता तिखटपणासाठी, पण त्याचा कटाला लाल रंग नाही येणार, थोडासा फिकट रंग येईल.
त्यामुळे रंग हवा असेल तर ते घाला. आपण जो खडा मसाला घेतला होता त्याची जी पूड करून घेतली आपण, ती सगळी इथे ॲड करायची आणि ती फ्राय करायची. आणि हां, आपण जी ओलं वाटण तयार करून घेतलं ते सेपरेट ठेवायचं आणि ही पूड सेपरेट ठेवायची. ही पूड घालायची, ती परतायची आणि मग हा जो ओला मसाला आपण केला घरी तो ॲड करायचा. एकदम विकतच्या सारखा ओला मसाला होतो, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता हे दोन्हीही तेल सुटेपर्यंत, तेल वरती दिसायला पाहिजे तोवर हे परतून घ्यायचं. कन्फ्यूज होऊ नका, आपण 2 फक्त सेपरेट वाटण ठेवले होते. एकदा आपण केलं ते वाटण सगळं खडा मसाला कोरडं आणि दुसऱ्यांदा केलं ते आपण सगळं ओलं वाटण केलं. दोन्ही सेपरेट ठेवायचं. तेलामध्ये आपण तिखट घातल्यानंतर पहिले कोरडं वाटण घालायचं, मग ओलं वाटण घालायचं. आपलं वाटण परतलं गेलं हे कसं ओळखायचं, तर हे तेल असं वरती दिसायला लागतं. ते वरती दिसायला लागलं की तांब्याच्या हिशोबाने ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं. 7 ते 8 माणसं असतील तर साधारण 1.5 तांब्या गरम पाणी लागतं. इथे तुम्ही बघू शकता मस्त कट आलाय मिसळीला आणि रंग पण खूप छान आलाय. एकदम ऑथेंटिक अशी मिसळ तयार होते. तुम्ही नक्की ही मिसळ एकदा ट्राय करून बघा. आता हा जो कट आहे हा उकळी यायला ठेवून द्यायचा. या कटाला उकळी आली की याच्यामध्ये मीठ घालायचं आणि 2 चमचे घरचं लोणी घालायचं. एकदम सुंदर मिसळ तयार होते घरी. एकदा या अशा पद्धतीने तुम्हीही ही मिसळ ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा कशी वाटली. तर हा कटाचं जे प्रमाण असतं ते तांब्याच्या हिशोबानेच पाणी घ्यायचं. हा जो आपला नेहमीचा तांब्या असतो त्या हिशोबाने पाणी घ्यायचं. इथे आपला कट आता मस्त उकळलाय. इथे मी मीठ घालतीये. आता या मिसळीचं प्लेटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी इथे बेसला मटकी घालून घ्यायची, त्याच्यावर घालायचा बटाटा. त्याच्यानंतर तुम्हाला जर शेवचिवडा आवडत असेल तर तुम्ही शेवचिवडा घाला, तुम्हाला फरसाण आवडत असेल तर तुम्ही फरसाण घाला, दोन्ही आवडत असेल तर दोन्ही पण घाला, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यानंतर घालायचा वर्ण असा गरमागरम कट. घरच्या ओल्या मसाल्यापासून बनवलेला हा कट खूपच सुंदर होतो. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि इथे दिसताना पण ही मिसळ एकदम बाहेर जशी असते तशी दिसते, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ही मिसळ ट्राय करून बघा. वर्ण मी घातला ह्याच्यावर थोडासा कांदा, कोथिंबीर आणि इथे आपण घेणार आहोत पेटी पाव. तर ही इथे आपली मस्त अशी मिसळीची झणझणीत प्लेट तयार झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. ही अशी मिसळ तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान होते, मस्त लागते. आणि तुम्हाला ऑथेंटिक मिसळ घरच्या घरी खायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.